बच्चू कडू यांच्या विरोधात गुन्हा दाखल. आमदार प्रवीण तायडे यांचे भाऊ अभिजित तायडेंच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप. कडूंची ऑडिओ क्लिप व्हायरल. TV9 मराठी मात्र या ऑडिओ क्लिपची पुष्टी करत नाही. रुपाली चाकणकर आणि अत्याचारी बंधू अशोक खरातमध्ये 177 कॉल. बहीण प्रतिभा चाकणकरांचे खरातसोबत 236 कॉल. अंजली दमानी यांचा आरोप. चौकशी अंतर्गत कारवाई करून चाकणकरांना अटक करण्याची देखील मागणी. खरात प्रकरणाला राजकीय वळण हे देऊ नका. नेत्यांना अनेक जण फोन करतात, त्याचा रेकॉर्ड नसतो. चौकशीअंती सर्व काही समोर येईलच. शिंदेंवरील आरोपांनंतर मंत्री शिरसाटांसह सरनाईकांची प्रतिक्रिया समोर. ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही. मंत्री गणेश नाईक यांचं हे वक्तव्य. पक्ष सोडून काही जण पदासाठी आणि काही लपण्यासाठी तर काही वाचण्यासाठी जातात. नाईकांचा उपमुख्यमंत्री शिंदेंवर निशाणा. राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये विसंवाद उफाळल्याची चर्चा. आमदार शिवाजी गर्जे आणि सुनील तटकरे यांच्यात शाब्दिक खडाजंगी. गर्जे इतर आमदारांची दिशाभूल करत असल्याच्या चर्चेनंतर तटकरेंकडून समज अशी सूत्रांची माहिती. सोलापूरच्या अंजन गावातील फरांडे महाराजांचं आंदोलन अखेर मागे. तर पालकमंत्री गोरे, माजी आमदार राजन पाटील आणि विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या उपस्थितीत बैठक. शिवरायांचा पुतळा दुसऱ्या जागेवर बसवण्याचा एकमतानं निर्णय. नाशिकच्या दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळली आणि 9 जणांचा मृत्यू झाला. 9 जणांपैकी 5 जणांची ओळख पटली. अपघातातील सर्वजण दिंडोरी तालुक्यातील इंदोरे गावाचे रहिवासी. माझा आवाज दाबला गेला पण मी हारलो नाही. सार्वजनिक विषयांवर बोलणं गुन्हा आहे का? मी काही चुकीचं केलंय का? आम आदमी पक्षाने उपनेते पदावरून काढल्यानंतर राघव चड्ढा यांची ही प्रतिक्रिया.